दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. पेण शहरातील नागरिकांना होत असलेल्या अशुद्ध आणि प्रदूषित पाणीपुरवठ्याच्या निषेधार्थ पेण तालुका काँग्रेसच्या वतीनं नगरपालिका मुख्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर अशुद्ध पाण्याच्या बाटल्यांचे तोरण बांधून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. त्यानंतर मुख्याधिकारी यांच्या दालनासमोर ठिय्या देत संतप्त कार्यकर्त्यांनी पाणी प्रश्नावर तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी केली. पेण शहरातील सुमारे 80,000 नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेच्या अहवालात पाण्यात ई कोलाई जीवाणू आढळल्याचे आंदोलकांनी निदर्शनास आणून दिले. अशुद्ध पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने पालिका प्रशासनाने केवळ आश्वासनांवर न थांबता तातडीनं प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली. यावेळी 23.5 MLD क्षमतेचा पाणी शुद्धीकरण प्रकल्प युद्धपातळीवर पूर्ण करावा, अशुद्ध पाणी पुरवठ्यास जबाबदार असलेल्या व्यक्तींची चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी आणि पेणकरांना सुरक्षित व शुद्ध पाणी उपलब्ध करून द्यावे अशा विविध मागण्या आंदोलकांनी केल्या. दरम्यान आंदोलनाची मुख्याधिकारी यांनी तत्काळ दखल घेत आंदोलकांसोबत बैठक घेतली. संबंधित शुद्ध पाणी पुरवठा प्रकल्पाचा प्रस्ताव मंत्रालयीन स्तरावर प्रलंबित असल्याची माहिती मुख्याधिकाऱ्यांनी दिली. आंदोलकांनी मागणी केलेल्या प्रस्तावाची प्रत देण्याचे आश्वासनही यावेळी देण्यात आले. 15 दिवस पाणी येते लोकांना, ही किती दुर्दैवी बाब आहे. बरं, जे पाणी येतंय ते तरी पिण्यायोग्य आहे का? त्यामध्ये अशुद्ध पाणी पुरवठा केला जातो. ज्याचे जे रिपोर्ट आलेले आहेत आपल्याकडे, त्या रिपोर्टमध्ये स्पष्ट आहे की त्याच्यामध्ये ई कॉईल म्हणजे संडासमध्ये, माणसाच्या आणि जनावरांच्या संडासमध्ये जो जीवाणू आढळतो त्याचं प्रमाण 16 आहे, जे 0 पाहिजे. एक जरी आढळला तरी सुद्धा ते पाणी पिण्यायोग्य नाहीये. आणि असं अशुद्ध पाणी पिण्यामुळे जे किडनीचे आजार आहेत, अतिसार आहे, उलटी आहे, गरोदर महिलांना होणारे आजार आहेत, अशा पद्धतीचे आजार वाढत आहेत. कारण हे पाणी आपण वर्षभर पितो. सध्या पेण नगर परिषदेची जी लोकसंख्या आहे 80,000, त्यांना 22 MLD शुद्ध पाण्याची गरज आहे. पण सध्या जे प्लांट आहेत आपल्याकडे शुद्धीकरणाचे, ते 11.5 MLD पाणी शुद्ध करतात आणि 10.5 MLD अशुद्ध पाणी हे वर्षभर आपल्याला मिळते. म्हणजे एकूणच काय, तर आपण वर्षभर अशुद्ध पाणी पितोय. त्याची चर्चा फक्त पावसाळ्यात होते कारण त्याचा रंग डोळ्यांनी दिसतो, पण वर्षभर आपण अशुद्ध पाणी पितोय. नगर परिषदेने जी आश्वासनं दिली, इथल्या नेत्यांनी जी आश्वासनं निवडणुकीदरम्यान दिली, 149 कोटीची पाणी पुरवठा योजना मंजूर झाली. त्याचं माहिती अधिकारात माहिती घेतली तर त्या योजनेचा फक्त प्रस्ताव गेलाय. 17 एप्रिल 2026चं पत्र आहे. बाकी सर्व कार्यवाही निरंक आहे. मग ह्या योजना मंजूर करण्यासाठीचा पाठपुरावा कोणी का करत नाहीये? तर आता हे आंदोलन जे आहे हे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून असलं तरी हे जनतेच्या मनातलं आंदोलन आहे. नक्कीच फसवलं जाते. त्यामुळे आम्ही मागणी केली आहे की हे अशा पद्धतीचं जनजागृतीचं पत्र नगर परिषदेच्या नगरसेवक असतील, आरोग्य विभाग असेल, त्यांनी घरोघरी जाऊन दिलं पाहिजे की लोकांनी काय काळजी घेतली पाहिजे अशुद्ध पाणी येतंय म्हणून. म्हणून हे निवडून आलेले नगरसेवक आहेत, नगराध्यक्ष आहेत, यांनी घरी घरी जाऊन लोकांना हे सांगितलं पाहिजे की लोकांनी काय काळजी घेतली पाहिजे. आम्ही अशी मागणी सुद्धा केलेली. आणि येत्या वर्षभरामध्ये शुद्धीकरणाचे प्लांट आणि पाणी पुरवठा योजना येतवण्यापासून पेण शहरासाठीची मंजूर करून ती पूर्ण झाली पाहिजे. जोपर्यंत पाणी पुरवठा योजना पूर्ण होत नाही तोपर्यंत पेण नगर परिषदेच्या कुठल्याही सत्ताधारी पक्षाच्या किंवा अन्य कुणीही कुठल्याही विकास कामाचा गाजावाजा केला नाही पाहिजे. हे रील स्टार नगरसेवक नगराध्यक्ष यांना आमचा इशारा आहे. नाहीपेक्षा त्यांनी जबाबदारी समजून अजून किती वर्ष तुम्हाला पेण शहराच्या समस्या समजण्यासाठी निवडून द्यायचं? तिसरी टर्म आहे. 3 टर्म मध्ये तुम्हाला समस्या कळल्या नसतील तर घरी बसा राजीनामा देऊन. लोकांना मारण्याचा अधिकार तुम्हाला नाहीये. तुम्ही प्राथमिकता काय आहे तुमची? रस्ते प्राथमिकता आहे का? सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते, चांगले सुस्थितीत असलेले डांबराचे रस्ते खोदून कॉन्क्रिटीकरण केलं. नगर परिषदेकडे निधी नाहीये असं नाहीये. कामाची प्राथमिकता तुम्ही ठरवत नाहीये. 5 कोटीचं स्मशान बांधताय, रुग्णालयावर 1 रुपया खर्च नाही, पाणी पुरवठा योजनेवर 1 रुपया खर्च नाही. म्हणजे लोकांना मारण्यासाठीच्या योजना आहेत तुमच्याकडे, जगण्यासाठीच्या नाहीये. तर हा इशारा आहे फक्त आणि ही सुरुवात आहे. जनता जर प्रश्न विचारायला लागली तर मात्र यांना उत्तर देताना सर्वोच्च पळ होणार आहे. ही फक्त सुरुवात आहे. आज एवढंच आम्ही या निमित्ताने सांगतो. पेण नगरपालिकेसमोर सर्वपक्षीय आणि सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने पेणकरांना शुद्ध पाणी मिळालं पाहिजे यासाठी आंदोलन करण्यात आलेलं आहे. आणि आपण बघाल की इथे
दूषित पाण्याचं तोरण बांधून सुद्धा या आंदोलनाची आम्ही इथे सुरुवात केलेली आहे. आपल्याला लक्षात येईल की या पेणमध्ये अशुद्ध पाणी या पेण नगरपालिकेने दिलेले आहे आणि त्याची जेव्हा तपासणी केली तेव्हा लक्षात आलं की त्यामध्ये मानवी विषाण मिश्रित हे पाणी या पेणकरांना पियायला दिलेलं आहे आणि म्हणून या नगरपालिकेचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन आपण इथे केलेलं आहे. आणि तमाम पेणकरांना आम्हाला हेच सांगायचं आहे, नगरपालिकेचे जे प्रशासन आहे आणि इथल्या ज्या नगराध्यक्ष आहेत त्या अशा पद्धतीने आपल्याला जर दूषित पाणी देत असेल तर याचा निषेध सर्व पेणकरांनी करायला पाहिजे. लोकशक्ती लाईव्हसाठी किरण बांधणकर, पेण. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.